भगिनींनो, आपल्या ध्यानाच्या यात्रेला सुरुवात करूया। आज अर्धनारी नटेश्वराचं तत्व आपल्या जागृत होणार आहे। सगळ्यांना विनंती करते, अत्यंत कोमलतेनं आपल्या पापण्या मिटाव्या आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप व्हावे। एक दीर्घ श्वास आपल्या ब्रह्मरंध्रातून सूर्याचा सोनेरी प्रकाश घेऊन खाली जातोय। त्याच्याकडे बघत जा। तो हळूहळू आपल्या मूलाधारात जातोय। आणि मूलाधारातून हा श्वास, जी काही आपली काळजी आहे, चिंता आहे, वेदना आहे, ती घेऊन बाहेर जातोय। दुसरा श्वास घ्या मास्टर्स। आता दुसरा श्वास आपल्या नासिकेतून आपण घेतो आहोत। श्वासाला बघत बघत खाली उतरा। मणिपूर चक्रापर्यंत, म्हणजेच आपल्या पोटापर्यंत। यावेळेला पोट फुलून येते। श्वास घेता तेव्हा पोट फुलतं। पूर्ण फुलवा। आणि आता हळूहळू हा श्वास बाहेर सोडा। उरल्या सुरल्या काळजा आणि भविष्याची चिंता सगळी निघून गेलेली आहे। विचार करायचा आहे तो फक्त वर्तमानाचा आणि आताच्या क्षणांचा। जस्ट नाव। मास्टर्स, तिसरा श्वास घ्या। आपल्या गुरूंची कृपा आणि त्यांचा सुगंध आपल्या हृदयात भरून घ्या। कोणाला एक गुरु दिसतील तर कोणाला 3 आणि 4 सुद्धा। अनेक जन्मांचे अनेक गुरु आपल्या सोबत असतात। सुगंध महसूस करा मास्टर्स आपल्या हृदयात। कुणाला मोगऱ्याचा येईल, कुणाला जाईजुईचा, गुलाबाचा, केवड्याचा, सोनचाफ्याचा, चाफ्याचा, कुंदांचा, कुंदाच्या फुलांचा, चमेलीचा,
फुलांचे ताटवे बहरावे तसा सुगंध. ही सारी फुलं आपल्या गुरूंच्या चरणी आईवडिलांना दंडवत प्रणाम, गुरूंना प्रणाम. मास्टर्स, आपल्यात अर्धनारी नटेश्वराचं तत्व या क्षणी जागृत होत आहे. श्वासाच्या गतीबरोबर आपण सगळे शून्यात गेलेले आहात. पूर्ण शून्यता. फील करा मास्टर्स, स्पंदनांना महसूस करा. आपल्या मूलाधारात स्पंदनं निर्माण झालेली आहेत. आणि या क्षणी संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या पावलाकडे. डावं पाऊल या पावलाचं पूजन होतंय. हळूहळू तळव्याला मेहंदी, बाजूला मेहंदी, कडांना सुंदर नक्षीकाम केलेली मेहंदी पावलावर. ऊर्जा वाढते मास्टर्स. पैंजण असं नाजूकसं, कुणाच्या पावलावर फुलांचं तर कुणाच्या पावलावर त्याला जे धातूचं हवं त्या धातूचं. नववारीचा काठ, वरवर बघत चला. कमरेच्या जवळ या. कमरेत मेखला दिसतोय, कंबरपट्टा दिसतोय. हातात सुंदर बांगड्या. फुलांच्या, काचेच्या, सोन्याच्या, हिऱ्याच्या, ज्या भावात स्वतःला बघता येईल त्या भावात बघा मास्टर्स. ऊर्जा खूप वाढलेली आहे. आपल्या चोळीचा अर्धा भाग दिसतोय.
त्याच्यावर साजेसा पदर. इथे ऊर्जा कमालीची वाढली आहे. बोलणं अवघड जातंय, पण समजावून घ्या. वरच्या भागात आपल्या गळ्याचा भाग बघा. तुम्हाला माळा दिसतील, मंगळसूत्र दिसेल. सगळ्या प्रकारचे दागिने आपण परिधान केलेले आहेत. बिंदीचा अर्धा भाग दिसेल. आपल्या हातात आयुध आहे. आणि आंबाड्यामध्ये सुंदर फुलांची गजरे, वेणी, फुलं जे जे तुम्हाला दिसेल ते ते बघा. सहस्रारावर या मास्टर्स. सहस्रारावर शिवलिंग आहे. इथे आपले लक्ष द्या. सहस्रारावर स्पंदनांना महसूस करा. कोणाला कमळ दिसू शकतं, कोणाला लिंग दिसतंय, कोणाला ज्योत दिसते. की प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आहे. कोणाला सहस्रारावरची जागा, मास्टर्स. आता आपल्या पूर्ण डाव्या बाजूला ज्या नारायणी माता, दुर्गा माता आहेत, त्यांना आपणच आधी दंडवत करतोय. त्यांच्या चरणावर आता त्यांनी आशीर्वाद दिलाय आपल्याला. सहस्रारावर तो स्पर्श जाणवेल.
उजव्या पायावर आता प्रोसेस होते मास्टर्स. उजवं पाऊल त्याचं आधी पूजन होत आहे. त्या पावलामध्ये स्पंदनांना अनुभवा. गोपीचंदन लावलं गेलंय. फील करा मास्टर्स कशी पूजा होते. आधी गंगेच्या पाण्यानं त्याला स्नान घातलं जातं. चंदन लावलं जातं. बघा आपलंच पाऊल गंगेच्या पाण्यानं स्नान घातलंय. अभिषेक पुसलेला आहे. त्याला चंदन लावलंय. चंदनाचा टिळा त्या पावलामध्ये काय आहे. कोणाला सर्प दिसतील तर कोणाला कडं दिसेल. संपूर्ण पायाकडे लक्ष. रक्षा फासलेली दिसेल. गंध फासलेला दिसेल. जो जसं दिसेल तसंच ते बघत चला. वस्त्र बघा कसे आहेत. कोणाला झाडांची पानाची बलकलं दिसते. कोणाला भगवी वस्त्र दिसते. छातीचा भाग बघा. करेज, कॉन्फिडन्स, हे सगळे गुण इथे ॲक्टिवेट होतात. स्त्री तत्वाचे गुण आणि पुरुष तत्वाचे गुण म्हणजे नारायण आणि नारायणी तत्वाचे गुण आपल्या हृदयात या क्षणी ॲक्टिवेट होतात आहे. रक्षा लावलेल्या भाग अर्ध्या छातीचा दिसतोय. खांदा बघा त्रिपिंडी काढल्यासारखं दिसेल. बाजूबंदाच्या ठिकाणी तिथे सुद्धा नाक दिसते हाताला.
आणि जशी आपली त्यांच्याशी मैत्री आहे इतक्या स्नेहाने प्रेमाने आपण त्यांच्याकडे बघतो. मुंडमाला, नीलकंठ, हे सुंदर रूप आहे. काननबाळी आहे. त्रिपिंडीचा अर्ध भाग बघा अर्ध्या कपाळावर. आणि आता वर जटा बघा आणि गंगा मैया, त्यांचं विशाल दर्शन. जटेत असलेले नाग महाराज, गंगा मैया, गंगा माता खूप उंच दिसतात आहे, जसे काही आकाशाला भेटले आहेत. विराट रूप आहे सर. महादेवाची पिंड आपलीच झालेली आहे. उजव्या बाजूला वृषभ आहे, बैल आहे, आणि डाव्या बाजूला मातेचं सिंह वाहक आहे. यावेळेला आपल्या आज्ञाचक्रात कमालीची स्पंदनं वाढलेली आहे. आपण एक शिवपिंड झाला आहात. पूर्ण शून्यता. पूर्ण शून्यता.
भोलेनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, डम 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 डमरू बजे, डम 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 डमरू बजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, घण 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 घंटा बजे, घण घण घंटा बजे, घण 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 घंटा बजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, ओ काशीनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, घण 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 घंटा बजे, घण 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 घंटा बजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, शिव शंभो भजे, शिव शंभो भजे, ओ शिव शंभो भजे, 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 ओ भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, डम 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 डमरू बजे, डम 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 डमरू
शिव शंभो भजे, शिव शंभो भजे, ओ शिव शंभो भजे. Masters, महादेवाचा आपला उजवा हात आशीर्वाद देतोय. त्यातून सारा प्रकाश आपल्या देहभर पसरलेला आहे. Just feel it. उजव्या हातातून येणारा प्रकाश, त्याचा झोत आपल्या आयुष्याच्या वाटेला मार्गदर्शन करतोय आणि आशीर्वाद देतोय की मी तुमच्या सोबत आहे, मी तुझ्यातच आहे. फक्त जागृत जागृत जागृत. त्या हाताला महसूस करा. रक्षा लावलेला हा हात आहे. हातामध्ये सुद्धा आपल्याला सर्प दिसते. शंभो भजे, शिव शंभो भजे, ओ भोलेनाथ शिव शंभो भजे, काशीनाथ शिव शंभो भजे, डम 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 डमरू बजे, उजव्या पावलावर आपल्याच आपण दंडवत करतो आहोत. उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपल्या आज्ञाचे शिव शंभो भजे. निसार यह संसार में शिव नाम
संसार में शिव नाम केवल सार है। शिव शक्ति है, शिव भक्ति है, शिव मुक्ति का आधार है। डमरू पाणी शूलधारी, हे नटराज नमो नमो। डमरू पाणी शूलधारी, हे नटराज नमो 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 नमो। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पूर्णमदः पूर्णमिदं
आपल्यातील रूपाला, अर्धनारी नटेश्वराला आपण दंडवत प्रणाम करतो आहोत मास्टर्स. आपल्यातील हे तत्व पूर्णपणे जागृत झालेलं आहे. स्वतःला दोन्ही हात आपल्या सहस्रारावर ठेवून आशीर्वाद द्यायचे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. संपूर्ण शरीरावरून अगदी डोळ्यापासून हात फिरवायचे. आपल्या शरीरावरून पावलापर्यंत हात फिरवा, तळ पायापर्यंत, ज्यांचे जसे पोचतील त्यांचे तसे. पाठी, कंबर, पाठीवरून घ्या, कंबरेवरून घ्या, खांद्यावरून, आणि दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. इथले शेतकरी, सैनिक, कारागीर, कामगार सगळे सुखी आहेत. गाई, वासरं, पशु, पक्षी, प्राणी, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. मला माहिती नाही मी कितपर्यंत पोचली, कारण खूप ऊर्जा होती आणि बोलणंच अवघड होतं. खरं तर शब्दे वेणू संवादू असं होणार होतं ते. तुम्ही बोलू शकता, मी माझा ऑडिओ ऑफ करते. ते बोलू. आरती गोरे ताई खूप ट्रान्समध्ये होत्या. अजूनही मला वाटतं बाहेर नाही निघाले. तुमचा ऑडिओ बंद आहे. खूप जण आज पूर्णपणे ट्रान्समध्ये होते. ऑडिओ सुरू करा. अनुराधा ताई अजूनही जागेवर नाही आलेले आहेत. खूप जण ट्रान्समध्ये होते. ममता, उज्ज्वला ताई. बोलू का ताई? बोला बोल. काही नाही, मला आधी असं डोकं वगैरे खूप जड झालेलं आणि नंतर असं वाटतं की आपलं खूप तोंड पण कोरडं होत आहे आणि मी असं मान म्हणजे मी डोलल्यासारखीच होती, असं मला जाणवत होतं. खूप शरीर असं वाटत होतं की जड जड झालंय. आजूबाजूला काहीही जाणवत नव्हतं, म्हणजे काय चाललंय काय. पण खूप आता खूप जरा जड जड वाटतंय एवढंच, बाकी असं काही नाही. पण मला कळत होतं की मी काहीतरी विचित्र ह्याच्यात म्हणजे ट्रान्समध्येच गेले ते. बाकी काय असं सांगता येत नाहीये, पण मान बिन असं सगळंच खूप जड झालंय. पण खूप वेगळं वाटलं. पण धन्यवाद भाऊ. आज थोडंसं अनवाणी पावलानं बाहेर फिरा. खूप ऊर्जा मिळालेली आहे आपल्याला. ही ऊर्जा जरा आपल्या पृथ्वी मातेला द्या. ही पृथ्वी माते, माझ्यातील अतिरिक्त ऊर्जा मी आपल्याला देते, मला आशीर्वाद दे असं म्हणा. पण ऊर्जा खूप वाढलेली आहे आजची. आणि गरमी होऊ शकते तर 2दा 3दा आंघोळी करावं लागेल तर ती करा. दुपारी झोप येईल खूप, तर झोप, आपलं शरीर आपल्याला विश्राम मागतो तर झोपून जा. ताई मी बोलू का? बोला बोला. ताई, आज सकाळी मी बसताना तुमच्या डोक्यावर ओम दिसले आणि जटा दिसले. कोण बोलतंय? मला दिसत नाहीये जरा. मी सरस्वती बोलतीये. हा हा, बोलत आहे. आज सकाळी तुम्ही बसले तेव्हा तुमच्या डोक्यावर ओम आणि जटा दिसले मला. मला ले दर्शन, कोटी कोटी प्रणाम ताई, कोटी कोटी धन्यवाद. मला दर्शन दिले तुम्ही. ताई मी बोलू? ताई
बोला बोला. आत्मवंदनताई. रोहिणी ताई किंवा ममता, सुजाता ताई कोणीतरी बघा ना प्लीज. राधिका ताई बोला बोला, ऐकायला येतंय, बोला ताई. हा, आत्मवंदनताई, आज खूप छान ध्यान झालं. आणि मी जेव्हा आजारी होते ना, तेव्हा एक असं मला दिसलं होतं की समुद्र आहे आणि तिथून खूप लांबवर शंकर दिसतायत आणि तिथून मला आवाज येतात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं खूप म्हणजे तिथंच मी होते भरपूर वेळ. मला तेच दिसत होतं खूप वेळ. आणि शंकराची पिंड दिसली ताई आणि एक कासव दिसलं शेवटी. ताई. उज्ज्वला ताई बोला. हा, आज एनर्जी खूप होती आणि देवीचं वर्णन जसं तुम्ही केलं ताई, त्याप्रमाणे बारकाईनं मला सगळं दिसलं. खूप छान दिसलं. त्याच्यानंतर शिवाचं वर्णन केल्यानंतर शिवाच्या पायात मला रुद्राक्ष वगैरे दिसला, निळा पाय दिसला आणि जसजसं म्हणजे वर जावं तसं ट्रान्स मध्येच गेले आणि मग शेवटी खूप डान्स केला. खूप छान डान्स केला, म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंद तांडव असं त्याला वर्णन करता येईल. खूप आनंदाने ते झालं आनंद तांडव आणि खूप एनर्जी जाणवली. जशी मला एनर्जी जाणवत होती तसं तुमचा आवाज सुद्धा असा भारल्यासारखा झालेला जाणवला होता. म्हणजे हे सगळं मॅच झालं होतं कुठेतरी एका स्तरावर, अशी अनुभूती आली. खूप छान, धन्यवाद ताई. सरिता पाठक ताई बोला. हा, नमस्कार सगळ्यांना. ताई, आजचं ध्यान छान झालं आणि मला असं एक जसं ते हे शिवलिंग बर्फाचं असल्यासारखं दिसलं आणि आजूबाजूला असे रंगीत असे छोटे छोटे कागदाचे जर तुकडे केले तर ते कसे फिरतात, असे ते फिरताना दिसले. आणि आज मी ट्रान्समध्ये नाही गेले कारण माझे थोडस जरा पायाला दुखत होतं, तर माझी सुळसुळ चालू होती. पण मी संपूर्ण ध्यान खूप एन्जॉय केलं, छान वाटलं. कोटी कोटी धन्यवाद. कोणाला बोलायचंय का? ती शांत ताई मुलीत ना बोलायची. ताई मुलगी होती आणि ट्रान्स मध्ये गेले होते. खूप खूप छान. ताई मी बोल- कोण बोलतंय? आज आहे ना, नमस्कार ताई. आजचं ध्यान खूप छान झालं आणि बाकी तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे सगळे अनुभव तर येत होतेच. त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही सांगितलात ना सहस्रारावर आपल्या पिंड आहे, तो जो अनुभव होता तो खूप छान होता. आणि जसं आपण दुधाने अभिषेक घालतो ना पिंडीला, तसं मला संपूर्ण पांढरा प्रकाश दिसत होता, ज्याचा अभिषेक होत होता पिंडीवर आणि तो प्रकाश संपूर्ण शरीरभर पसरत होता. खूप छान अनुभव होता ताई. धन्यवाद. दीपाली, तुम्ही सरिता ताई नुकत्याच जॉईन झालेल्या असल्या तरी तुमचे अनुभव बघा, तुम्हाला लक्षात येत असते. तुमच्यासारखे गुरु लाभलेत ना ताई. नाही नाही, मी गुरु नाहीये, कोणाचीच गुरु नाहीये इथे, कृपा नाही करून पण काही समज नको. मी फक्त एक तुमची मैत्रीण आहे. नाही सांगते ताई की मी बोलते प्लीज. तुम्ही जे बोलता, जे वर्णन करता त्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असं असल्याची अनुभूती येते आणि बाकीचं पुढच्या गोष्टी सहज साध्य होतात, म्हणजे ध्यान लागणं, ट्रान्समध्ये जाणं. फक्त आज मला नाही जमलं, तर ते कशामुळे झालं असेल आय डोंट नो. जरा म्हणजे पायाला दुखतंय. परवा मी जरा हे केलं होतं, प्रवास केला, तर ते जास्त वेळ सिटिंग झाल्यामुळे मांड्या दुखतायत. आणि डोकं थोडस असं म्हणजे जड झाल्यासारखं वाटतंय. पण पूर्ण ध्यान मी उलट ट्रान्समध्ये न जाता मी पूर्ण एन्जॉय केलं, ते पण मला बरं वाटतं. की तुम्ही जे जे बोललात, मग कधी कधी कसं होतं, अर्धवट आपण ऐकतो आणि अर्धवट आपण ट्रान्समध्ये असतो. बरोबर ना ताई?
बरोबर आहे, बरोबर आहे. धन्यवाद धन्यवाद. छान छान. आणि तिसरी गोष्ट की मला रुद्राक्ष हा शब्द आज माझ्या ह्याच्यात आलाच नाही. हे सगळं दिसत होतं ते इतकं भव्य रूप होतं की मला शब्दच जाणवत नव्हते. पण बघा उज्ज्वला ताईंनी बरोबर तो शब्द घेतला रुद्राक्ष, की कधी कधी आपल्याला म्हणजे त्या एनर्जीमुळे बोलताच येत नाही. हे सगळं असं आवळून जातं आणि ती शक्ती फक्त आपल्याकडून बोलवून घेत असते. आपण फक्त एक माध्यम असतो मास्टर्स. आम्ही कोणी नाही आहे एवढं मी पुन्हा पुन्हा सांगते. ते माध्यम आहोत. आणि हे तुमच्याकडून बघा कसं तुम्ही इतकं आपण एकमेकांशी जोडल्या गेलो आहोत. आणि याच जन्मीचे हे संबंध नाही आहेत, हे अनेक जन्मांचे संबंध आहेत. मी जन्मजन्मीचे ऋणानुबंध असणार आपले. नक्कीच. मध्यंतरी ताई तुमचा आवाज थोडासा हे झाला होता. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली बोलवत नव्हतं असं मला वाटतंय. हा आताही झालंय तसं. आता येस. हे होत आहे. असो मास्टर्स, मी आपली रजा मागते. मला वाटतं सगळ्यांचं बोलणं. अच्छा, निशांत ताईंना बोलायचे. बोला ताई. बराती ताई बोला. हे ताई, मला असं विचारायचं आहे की मला उन्हाळ्याचा खूप त्रास होतोय आणि ह्या 4 दिवसात मूळव्याधाचा खूप त्रास होतोय. मी आज नुसतं ऐकलंय, असं नुसतं ऐकलं तर चालतंय का? ताई तुम्ही डोळे मिटले तर तुमचा मूळव्याध पण चालला जाईल ना. ध्यानात खूपच गेलं. त्रास होतोय. मी बोलते तुमच्याशी नंतर. उद्याच्या सेशन मधून बोलते, म्हणजे सगळ्यांना जर असं काही त्रास असतील तर ते निघून जातील. आणि चालेल तुम्ही डोळे मिटले, ध्यान केलं तर तुमचे सगळेच त्रास जातील, एवढा विश्वास ठेवा. चालेल. थोडा धन्यवाद. आवळ्याचा रस घ्या पोटात. त्रिफळा घ्या. बर. त्रिफळा घेता की नाही तुम्ही? च्यवनप्राश घेते. च्यवनप्राश घ्या, त्रिफळा घ्या, आवळ्याचा रस घ्या. बर. द्राक्ष जास्त खा, पपई सारखी फळं खा. द्राक्ष, पपई, आंबा आता येतोय बाजारात. तर चालेल. निदान पपई किंवा फळं जितके खाता आले तितके खा. रॉ फूड म्हणजे गाजर वगैरे, अजून बाजारात लाल चुटूक गाजर आहे, कच्चं गाजर, कोशिंबीर, या गोष्टी जरूर आपल्या आहारात ठेवा. आणि ध्यानावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचा मूळव्याध निघून जाईल. काहीच नाही राहणार, कुठलीच व्याधी नाही राहत. खूप फक्त खूप धन्यवाद. विश्वास ठेवा, विश्वास ठेवून बसा. खूप खूप धन्यवाद. मी रजा मागते नाही, मास्टर्स. आजच नाही मी डोळे मिटले, नाही तर मी रोज करते ध्यान. हा लागतं मला, इतकं पूर्ण लागतंय असं नाही, पण मी डोळे झाकून घेते, बसते. आजच नाही डोळे झाकले, बसवत पण नाही एवढा वेळ असं. बरं, थोडा गरम पाण्याने बाथ घ्या. आपल्याकडे जर एखादा टब असेल तर त्या टब मध्ये गरम पाणी ठेवून बाथ घ्या. खाली शेक द्या. आणि कैलास जीवनचा वापर करा. रात्री झोपताना दुधात तूप घालून ते गरम दूध प्या. दररोज घेते. घेता ना? हो हो. गाईचं दूध घ्यायचं. तिखट कमी करा. म्हणजे आता जे काही महत्वाच्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तिखट कमी करा. बर. हा चालेल. हा. कुसुम ताईंना बोला. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. आता बॅच फ्लॉवर मध्ये आणखीन काही मेडिसिन्स आहेत, ते मी तुम्हाला उद्या सांगते. ते मनुके भिजत घालायचे आणि ते सकाळी खायचे अनुशापोटी, आणि सकाळी भिजत घालायचे आणि रात्री झोपताना खायचे. 15 दिवसात खूप छान फरक पडतो. मला पडलेला आहे. चला छान. किती मनुके घालायचे? 8 मनुके घालायचे भिजायला. चालतंय. खूप छान पाणी औषध. पण प्यायचं ना? आणि ते पाणी पण पिऊन टाकायचं. अगदी बरोबर, चालेल. माहिती आहे त्यांना. आता लगेच आतापासूनच करते. आता ऋताताई भिजत घालते. ऋताताई हा बोला ना मावशी. नवीन किरण दळवी म्हणून आपल्याकडे जॉईन झालेले आहे, 2-3 दिवस झाले. अच्छा, नमस्कार. नमस्कार मावशी. ऐकायला येतंय, काय बोला मी ताई. आज ध्यानात बसते, मी मला सगळं कळतं, पण ते काय मला अजून बोलता येत नाहीये. आता फक्त आज ना जास्त आठवलं, घाट देवळाची दिसली समोर. आपलं स्वागत आहे मावशी, येत चला. बऱ्याचदा मी ध्यान करायला बसते, कधी कधी नाही बसू शकत, पण मला अजून असं खूप कॉन्सन्ट्रेशननी ध्यान नाही लागत. म्हणजे असं आता मी बरेच एक्सपिरियन्स सगळ्यांचे ऐकते, पण मला तसं काही अनुभूती तर नाही येत. पण तुम्ही मागे सांगितलं होतं की प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते आणि मिळते. मी कम्पॅरिझन नाही, पण फक्त मला डोकं वगैरे असं खूप जड होतं, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये.
तर म्हणजे मी बरोबर ट्रॅकवर आहे की नाही हे मला माहिती नाही त्यामुळे. ताई, निश्चितच आपण ट्रॅकवर आहात. आपण येत चला, अनुभवाच्या मागे कोणीच पडू नका. प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे वेगळे असतात. आपण इथे येता हीच गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण जे भाग्यवान सोल्स असतात ना तेच ध्यानात येतात, आणि ही शेवटची पायरी आहे ध्यानाची. तर त्याच्यामुळे आपलं स्वागत आहे. रोज या आणि ध्यान करा. आणि जर लक्ष नाही लागत आहे तर मी मागे काही ध्यानाचे आपल्या टिप्स दिल्या होत्या की नेमकं कसं ध्यान करायचं, की शिवजींनी कसं सांगितलंय. तर मला वाटतं ते व्हिडिओज आपण जरूर बघा. आपल्याला लक्षात असतील ना? नाही ताई, माझ्याकडे नसतील ते तर नाही मला म्हणजे. ओके ओके, मग मी पुन्हा एखाद्या वेळेला आपल्याला जरूर सांगेन की नेमकं काय करायचंय आणि मनात येणारे जे असंख्य विचार आहे ते कसे थांबवायचे आहेत, जरूर बरं. सांगेन. आता इथेच रजा मागते. सगळ्यांचा दिवस खूप खूप आनंदात जाऊ. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम ताई, जय श्रीराम. कोटी प्रणाम ताई, जय श्रीराम. जय श्रीराम. प्रणाम ताई, जय जय श्रीराम. श्रीराम.